श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमौली यांच्या आज्ञा आशीर्वादाने मी या हॉस्पिटलमध्ये आली. माझं नाव निर्मला सत्यनारायण देवळे, राहणार शहादा नंदुरबार. केंद्राच्या माध्यमातून आम्ही सेवा करत असतो. तरी मी 3 दिवसासाठी इथं कर्म करण्यासाठी आलेली होती. थोडंसं मानेचा त्रास पण होता. मला मनेबस्ती सांगितली. तर डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला बीपीचा पण त्रास आहे, मानेचा पण त्रास आहे, मग तुम्ही मनेबस्ती पण करून घ्या, हृदयबस्ती पण करून घ्या. असे मी हाडांची ट्रीटमेंट करतच होती, जाणूबस्ती वगैरे करत होती. पण मग त्या मनेबस्तीने आणि हृदयबस्तीने मला एवढा फरक पडला. गोळी घेऊन 130पर्यंत माझी बीपी राहायची. डॉक्टरांनी 2-3 दिवस चेक केली. जेवणाच्या आत म्हणजे गोळी न घेता माझी 110-107 अशी बीपी राहायला लागली मनेबस्ती घेतल्यानंतर. आणि मानेचा पेन मला खूपच फरक पडला. तर एवढा भारी स्टॉप इथला, सगळे मिळून मिसळून आणि अगदी याच्याने मनापासून सेवा करता बाबा. तर मी सुद्धा असं घरी जाऊन सांगेल बाबा 4 लोकांना. माऊली नेहमी म्हणतात दिव्याने दिवा लावा, शेवाने सेवेकरी जोडवा. मी पण एक सेवेकरीच आहे. 8-10 वर्षापासून मी पण सेवेकरीच आहे, महाराजांच्या मार्गातच आहे. पण इथे येऊन मला इतका रिलॅक्स वाटला. तर आज घरी गेल्यावर मी अजून आमचे 2-3 पेशंट आहेत, त्यांना पण असाच त्रास आहे. कोणाला मानेचा आहे, हृदयाचा आहे. त्यांना माझं हे कर्म सांगेल. आणि माझी हृदयबस्ती झाली, मानेबस्ती झाली, कटिबस्ती झाली, जाणूबस्ती झाली, स्वेदन सगळं पूर्ण बॉडी मसाज सर्व पूर्ण करून घेतलं. अशी उत्तरोत्तर प्रगती होत राहो. आणि माऊलीचं जे स्वप्न आहे हॉस्पिटलचं, ते स्वप्न लवकर करू. सेवेकऱ्याच्या माध्यमातून मला माऊलींचं म्हणजे 2 वेळा दर्शन पण झालं मीटिंगच्या माध्यमातून. तर माझी तीच इच्छा आहे तर बाबा आपण तर आहेच, पण पोरांनी सुद्धा आता याच्या पुढे महाराजांच्या मार्गातच राहावं आणि महाराजांच्या मार्गातच सेवेला आपण होऊन घ्यावं. रोजी महाराजांच्या चरणी विनंती करते. श्री स्वामी.